तर राहुल गांधी आज पुण्यात आहेत आणि थोड्याच वेळात ते संचेती हॉस्पिटलमध्ये जाणार आहेत। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आहेत आपल्यासोबत। चंद्रशेखरजी, खरं तर थोड्याच वेळात आता राहुल गांधी स्वतः 2 जखमी काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। काय सविस्तर अपडेट? राहुल गांधी जे आहेत ते काही क्षणामध्ये पुण्यातील या शेरेटॉन हॉटेलमधून बाहेर पडतील आणि इथून जे आहे ते थेट संचेती रुग्णालयामध्ये जाणार आहेत अशी माहिती आता समोर आलेली आहे। कारण काल रात्री जो राडा झाला सीओपीच्या हॉस्टेलमध्ये, त्या राड्यामध्ये 2 काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राहुल गांधी हे स्वतः त्या ठिकाणी जाणार आहेत। खरं तर आपण पाहिलं की या हॉटेलच्या अगदी हाकेच्या अंतरावरती सभास्थळ आहे आणि त्याच रस्त्यावरती पुढे काही अंतरावरती संचेती रुग्णालय आहे आणि या संचेती रुग्णालयामध्ये जखमी कार्यकर्ते जे आहेत त्यांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी जाणार आहेत। मी तुम्हाला या ठिकाणची काही दृश्य दाखवतो। या ठिकाणी कोणत्याही क्षणी जे आहे ते राहुल गांधी बाहेर येण्याची जी आहे ती माहिती आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की त्यांची गाडी सुद्धा या ठिकाणी लागलेली आहे आणि काँग्रेसचे अनेक वरिष्ठ जे नेते आहेत त्यांची भेट घेऊन जे ते आता बाहेर पडताना दिसत आहेत। सभेचं स्थळ अगदी जवळ आहे। या सभेस्थळी जाण्याच्या अगोदर जे आहे ते राहुल गांधी जे आहेत ते संचेती रुग्णालयामध्ये जातील। त्या ठिकाणी काँग्रेसच्या ज्या 2 कार्यकर्त्यांना जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतील, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतील आणि त्यानंतर पुन्हा राहुल गांधी जे आहेत ते कार्यक्रमस्थळी त्यांची जी सभा आहे त्या ठिकाणी येतील। खरं तर आपण बघू शकतो की मोठ्या घडामोडी आणि मोठ्या हालचाली सध्या आता या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत। निश्चित। धन्यवाद चंद्रशेखरजी आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर पुण्यात आज राहुल गांधी आहेत आणि काँग्रेसचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे। थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल। या सर्व परिस्थितीवर आपलं लक्ष असेलच। तुर्तास वेळ झाली तेच थांबण्याची। पाहत राहा लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।